आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज जुळवळ आहे, पर अक्षराशिवाय माझ्या आयुष्याला काही बी रंग नाही. काय बी झालं ना तरी अक्षराशिवाय मी होळी खेळायचो नाही. रंग रंग रंगाट होळी खेळायची बुंगाट, रंग रंग रंगाट होळी खेळायची बुंगाट. रंग रंग बारक्या लांबू बारक्या मला रंग लावायचं नाही. मला रंग लावलास तर मी आलास बघ. नाही बाबा, तू आज काय बी बोंबल. आज होळीचा सण आहे, तुझं काय खरं नाही बघ. बारक्या रंग लावायचं नाही. अरे बारक्या सणासुदीचा बल्ब का इजलाय रे तुझा? मला रंग नाही खेळायचे. का? माझं आयुष्य रंगवणारं इथं नाही आहे, तर ह्या रंगांचा काय फायदा आहे मला? बाबा म्या का नाही फक्त ऐकलं होतं बघ. का प्रेमात का नाही एखाद्याचा असा मजनू होतोय, पण तुझा का नाही लेखक झालाय लेखक. बारक्या लय मार कशीला? नाही मार पण आज का नाही पिचकारीनं मार. तुला आपटायचंय न हो मला. आपण पण का नाही रंगानं भरलेल्या ढिगाऱ्यात, आपण रंगानं भरलेल्या हौदात बुडव. आज सगळं माप असतंय भावा. रंग 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 बारक्या आणि फालतू बडबड बंद कर आणि जा इथनं. ठीक आहे जातो. अरे बाहेर सगळे रंग खेळायला जमले ती आणि तू बस इथं कोंबडीवाणी घरात. तुला बोलवायला आलो तर तुझी नाटकं वेगळीच. काय बाहेर समजा जमलेत होय? हा मग अयो चल मग मला यावं लागेल. का आता का बस नाही तर? अरे बारक्या मी असा खोलीत बसून राहिलो ना तर आईला वेगळी शंका येईल. तिला वाटेल आमचं काहीतरी बिझनेस लय, आणि मग तिला समज खरं खरं सांगावं लागेल बघ. म्हणून सांगतोय तोंड दाखवायला तरी बाहेर ये. हा तू हो पुढं, मी आलोच. नक्की. हा जा म्हणतोय ना. रंग रंगाट होळी खेळायची बुंगाट, रंग रंग रंगाट होळी खेळायची बुंगाट. घ्या समद वर बाडून मुळा सकट घ्या. समद मानपान यांच्या बोडक्या, पण आम्ही हा इथं हमाल. लग्न होऊन इथं आलते तेव्हा किती स्वप्न होती. या घरची सून होणार, समधीकडे मिरवाय मिळणार, पण कुठलं काय नशीबच फुटक. मिरवाय पुढं कोण? वसुंधरा. बर म्हणलं उतरत्या वयात तरी जागा रिकामी करल, पण नाही केली सुनेची भरती. आणि आम्ही हाय जिथल्या तिथं फुकटचे हमाल. काय कालच्या होळीची आग अजून इजली नाही वाटतं. झाडाचा वास यायला लागले. वय म्हणूनच आलीच नव आगीत तेल वताय. माझा काय संबंध? याचं जळतं ना त्यालाच कळतं. तुम्ही शेकोटी पुढं हात धरून मजा बघा निसते. हे उग तापू नको. हा रंग खेळायला बाहेर चल बरं. थंड पाण्याची बादली डोसकर घेतलीस ना ती गार होशी. आले वय मोर. अरे दुर्गे लई वाईट वाटतं बघ. जो मान तुला मिळायला हवा होता तो अक्षरांनी पळवला, आणि आज बी ती इथं आली तर रंग खेळता खेळता तुझ्या आनंदाचं पाणी पाणी करणार. मांजर खायचं लोणी आणि म्हस पाळणाऱ्याच्या नशिबी शेणाची गोणी. अक्षरा डोसक्याला ताप व्हायला लागले. अगं रागराग करून काय उपयोग आहे का? वसुंधराच्या लेखी तू शून्यच. तू किती बी होळी करायला गेलीस ना तरी तुझा शिमगाच होणार, आणि पोळी अक्षराचीच भाजणार. बस ग तुझी लाकडं दुमवू नको अजून. राहिलो घर तुमचं, सून तुमची, सणवार तुमचे,
मानपान बी तुमच. हे समजा जर तुला चालणार असेल तर मी माझं डोसकं कशाला आपटून घेऊ. जाऊ दे. लई झालं. मी अजून नाही सहन करायची. जो मान माझ्या हक्काचा आहे तो मलाच मिळायला पाहिजे. मग त्यासाठी वसुंधरानं अक्षराचा अपमान करावा लागला तरी बी चालेल. मी आता मागं नाही हटायची. मसाला झाला का रेडी? होतय होतय होतय. ए काय आजकालची पोर फुग्याचा रंग भरून खेळताय, मजा नाही? काय यशवंतराव, आठवते का आपल्या लहानपणीची धुळवड? अहो तर आठवतोय की किती मजा केली आपण. कामी नाही, तुला सांगतो रंगपंचमी कधी येणार आहे यासाठी आमचं डोळं कायम कॅलेंडरवर असायचं. तारीख शोधत, आणि तारीख जवळ आली की आदल्या दिवशी मग माळ्यावर जायचो. माळ्यावरल्या गाठोड्यात जुनी कापडे काढायची. म्हणजे ती कापड मापाची असोत का नसोत, ती उसावलेली असोत, कशी पण असोत. पण रंगपंचमीच्या आधी आपल्याकडे एक तरी जुना पाना ड्रेस तयार असायचा. ए कामले, तुला माहितीये का रंगपंचमीला आम्ही रंगानं कमी खेळायचो आणि बाकी उचापतात जास्त करायचो. म्हणजे अगं एखादा हातात गावला ना ते त्याला उचलायचा आणि चिखलातच खंडाळायचा. अगं आम्ही शाळेत तर दौतीच्या बाटल्या घेऊन जायचो. म्हणजे शाई? आणि बाकावर बसल्या बसल्या आपल्या पुढच्या सवंगड्याच्या पांढऱ्या शुभ्र शर्टावर पेनाची निब निस्ती करायची. म्हणजे त्याचा कार्यक्रम झालाच. काय कामीने, अगं हीच नाही, एखादा महाभाग आहे का नाही, एक शाळेमध्ये येतानाच आपल्या बरोबर ग्रीस म्हणू नको, ते बैलगाडीच्या चाकाला वांगण असं का नाही ती म्हणू नको, असं काय बाय घेऊन यायचा, केसात काय टाकायचा, कपड्याला काय लावायचा. अगं आठवडाभर जरी आंघोळ केली का नाही तरी केसात ना अंगात रोज तेच निघायचं. का बरं? तेव्हा असं फुगन पिचकारे नव्हते वय? अगं होते की, पण आमची तलफ थोडीच त्यानं बघायची. आम्ही काय करायचो पाहिजे, ते सायकलच्या चाकाची टुब्या घ्यायचो आणि त्याच्यात असा रंग खचून भरायचो फुल, आणि त्याला अशी बोका पाडायचो. आणि कुणी जवळ आला की ती ट्यूब अशी एका बाजूने दाबून धरायची, म्हणजे झालीच त्याची आंघोळ. काय